तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? सरकार काही करते का नाही? मला खूप आनंद वाटतो सांगताना की यंदाच्या अधिवेशनामध्ये अत्यंत एक बंपर भेट किंवा गिफ्ट जुन्नरकरांसाठी सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे। या तालुक्यातली बहुचर्चित असणारी सर्व नेते मंडळींच्या मागणीनुसार म्हणा बिबट सफारी प्रकल्पासाठी यंदाच्या पुरवणी बजेटमध्ये तब्बल 80 कोटी आणि 60 लाख रुपये ही HPC कमिटीने म्हणजे हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली आणि त्याची प्रत्यक्षात आता पैसे या बजेटमध्ये पडेल। बिबट सफारीची नुसती चर्चा व्हायची पण प्रत्यक्षात काम करणार नेता सन्मान्य अजितदादा पवार साहेब आहेत। यापूर्वीही बिबट सफारी या तालुक्यात व्हावी अशी संकल्पना मांडण्यात आली पण प्रत्यक्षात काही काम झालं नव्हतं। पण माननीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून त्याचं DPR तयार करण्यासाठी DPCतून त्यांनी पालकमंत्री असताना 1.5 कोटी रुपये दिले। त्याचा DPR तयार झाला। त्याचा DPR तयार झाल्यानंतर त्याला 80 कोटी रुपये लागतील असं ते DPR आणि कन्सल्टंटनी सांगितलं। त्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये निधी टाकण्याचं काम आत्ताचे अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी केलं। त्याबद्दल जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नात्याने आणि सर्वच पक्षाच्या नेते मंडळीच्या वतीने सन्मान्य अजितदादा पवार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारत जी सेंट्रलाइज्ड महसूल विभागाची किंवा इतर सगळ्या लोकांची प्रशासकीय इमारत जी पाहिजे होती ती आजपर्यंत उभी राहिली नव्हती। त्यासाठी जवळपास 37 कोटी रुपये सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी मान्यता द्यायला दिलेली आहेत। ते पण ह्या बजेटमध्ये जे रिफ्लेक्ट होईल। ती जी मुख्य प्रशासकीय इमारत आहेत आत्ताचे जे फूड गोडाऊन आहेत की जिथे रेशनिंगचे गोडाऊन आपण तिथं ठेवतो जे पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला आहेत त्या जागेत 2 एकरात ती मुख्य प्रशासकीय इमारत होणार आहे। त्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील ऑफिस बरोबर इतर जे काही जुन्नर शहरामधले शासकीय ऑफिसेस आहेत पोलीस स्टेशन आहेत ते सर्व त्याच्यामध्ये क्लब करून ती इमारत होणार आहे। जे तहसील कचेरी आहे तिथं जो काही जुना वाडा आहे तो आणि त्याला तटबंदी आहेत आणि तहसीलदारांचं ऑफिस पण ते जुन्या स्ट्रक्चरमध्ये आहेत ते जतन करण्यासाठी पण आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी त्याचं एस्टिमेट करण्यासाठी घेतलं आहे। त्याचं रिस्टोरेशन करणं स्ट्रेंथनिंग करणे आणि त्याची जसं पूर्वी वाडा होता तो पुन्हा निर्माण करणे अशा प्रकारचा तो ऐतिहासिक वाडा आपण तिथे करतो की जेणेकरून ती वेश आणि सगळे तटबंदी अत्यंत चांगले राहील आणि ते लोकांसाठी भेट देण्यासाठी तिथं भविष्यात संग्रहालय किंवा वाचनालय असं करण्याचे जरा प्लॅन्स आहेत। त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागाचे रस्ते सर्व स्टेटचे रस्ते नॉन प्लॅनचे रस्ते आदिवासी विभागातले रस्ते ह्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी देऊ केलेला आहे। त्यासाठी DPCतून जवळपास 45 कोटी रुपयाचा निधी आपल्या स्टेट बजेटमधून आता ते अधिवेशन झाल्यानंतरच अधिकृतपणे सांगता येईल पण जो काय निधी आहे तो 100-150 कोटीच्या वरचा निधी आपल्या तालुक्याला तो प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर चिलेवाडी पाईपलाईनचं काम आता टेंडरला आलेलं आहे ते आता आपल्याला मंजुरी होऊन दादांच्या हस्ते आपण भूमिपूजन करणार आहोत। त्याचबरोबर या तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला पण पर्यटन तालुक्याच्या हिशोबाने नेमकी काय करायचं हे माहीत नसल्यामुळं जुन्नर तालुक्यातल्या सर्वच पर्यटन स्थळाचा DPR तयार करण्यासाठी यंदाच्या DPCमधून 1.5 कोटी रुपये अजितदादांनी दिलेले आहेत। त्याचं DPR तयार झाल्यानंतर जे काही पैसे लागतील फार 2000 कोटीहून अधिकचे जरी पैसे लागले तरी त्याचं 1 टाइम GR सन्मान्य अजितदादा पवार साहेब काढणार आहे आणि त्याच्यावर टोकन अमाऊंट म्हणून 100 ते 125 कोटी रुपये देणार आहेत। आणि हे सगळ्या गोष्टी निश्चितच जुन्नर तालुक्यावर त्यांचं प्रेम असल्यामुळं हे भविष्याच्या दृष्टिकोनातून होतंय याचा मला निश्चित प्रकारे आनंद आहे। भविष्यात जुन्नर तालुक्याचं विकासाचं रोल मॉडेल जसं वल्लभशेठ बेनके साहेबांनी केलं त्याच पद्धतीने पुढे नेण्याचा माझा हा मानस आहे। त्याचबरोबर वडद उपसा सिंचनसाठी काही थोड्याशा टेक्निकल अडचणी होतात त्या संघर्ष कृती समितीवर आम्ही बोलून ते टेक्निकल अडचण अजून एक 8-15 दिवसांमध्ये सुटतील
आणि त्याला 35,50,00,000 रुपयाची किटी ऑलरेडी तयार केली आहेत आणि ती जलसंपदा विभागाकडे जमा सुद्धा केली आहे. ती टेक्निकल अडचण निघाली की त्याची प्रमा इश्यू होईल आणि त्याचं टेंडर प्रोसेसला पण ते येईल. आणे पठारावर जे पाणी न्यायचंय कुकडी प्रकल्पातलं त्याचं फेर जल नियोजन झाल्यानंतर 4थी सुप्रमा तयार होईल. त्या 4थ्या सुप्रमामध्ये आणि फेर जल नियोजनामध्ये आणे पठाराचं काम जलसंपदा विभागाने समाविष्ट करण्याचं मान्यता केलंय किंवा घेतलेलं सुद्धा आहे. फक्त फेर जल नियोजन जेव्हा होईल तेव्हा निश्चित प्रकारे आणे पठारावर कुकडी प्रकल्पाचं पाणी नेण्यासाठी त्याचं आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर फेर जल नियोजनमध्ये कोपरे मांडवे इथला मांडवी नदीवरचा बंधारा पण असे अनेक विकासाचे कामं हा निश्चित प्रकारे मला करण्यामध्ये यश येतंय याचा मला निश्चित प्रकारे आनंद आहे. म्हणून आपल्या न्यूज चॅनलमार्फत जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना मी हेच सांगू इच्छितोय की सर्व स्तरावर आपला तालुका मोठी झेप घेत आहे. खासदार अमोल कोल्हे असतील, अजितदादा पवार साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, या सर्वांच्या मदतीने आपण पुढे जाण्यासाठी जुन्नर तालुका हा अत्यंत सचोटीने अत्यंत आम्ही आपलं सेवक या नात्याने काम करत आहोत. अधिवेशनामध्ये जुन्नर तालुक्यातले कुठले प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे? जुन्नर तालुक्यामध्ये विशेषतः खतं, औषधं, नर्सरी आणि शेतकरी यांचा जो समन्वय आहे तो समन्वय चांगला राहण्यासाठी त्याच्यात SOPs तयार झाले पाहिजे शासनाच्या वतीने. आणि विशेषतः हे नर्सरी आणि खतं औषधं दुकानदारवाले जे काय आमच्या शेतकऱ्यांना मदत करतात त्यांच्यावर कुठला तरी दाचक आटे ठेवून सरकारने काहीतरी कायदा केलेला आहे की जेणेकरून आरोपीच्या पिंजरात ते राहतील. विशेषतः त्यांचा दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पण कंपन्याचा दोष तो जर ह्या वितरकांवर येत असेल तर ते हे योग्य नाही असं मला वाटतं. आणि कृषीप्रधान तालुका असल्यामुळं हे महत्त्वाचे घटक आपल्या तालुक्यातले आहेत आणि त्यांना तडीपारी मोक्का सारखे गुन्हा त्यांच्यावर टाकावा कंपन्याचा जरी दोष असला तरी हे होऊ नये याच्याकरता मी ते आवाज उठवणार आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाने जे आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि पशुसंवर्धनाचे जे डॉक्टर्स आहेत ते अपुरे असल्यामुळं शासनाने जे काही होमिओपॅथिक किंवा डिप्लोमाधारक पशुसंवर्धनाचे जे डॉक्टर काम करतात त्यांचे जे काही मागण्या आहेत आणि त्यांचे जे काही म्हणणं आहेत किंवा त्यांच्याशिवाय पशुसंवर्धनाचं रक्षण करणं त्यांचं आरोग्य सांभाळणं हे शक्य होत नाही. पण त्यांच्यामार्फत ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना निश्चित प्रकारे त्याच्यात समाविष्ट करून हे शासनाच्या वतीनेच त्याचा कायदा केला गेला पाहिजे याची मागणी आपण निश्चित प्रकारे तिथे करणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सर्वकडे खूप काम चालू आहेत पण सर्वेज जे झाले त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात. त्याच्यात पुरवण्या मागण्या मान्य केल्या गेल्या पाहिजे JGMच्या ते मान्य होत नाही. त्यासाठी एक वेगळं शासनाने निर्णय घ्यावा ही मागणी करणार आहे. आदिवासी भागातल्या जलजीवन मिशनचा जे काही कामं चालू आहेत त्याच्यामध्ये त्या गावांना त्याचं मेंटेनन्स करणं परवडणार नाही म्हणून त्याचे वीज बिल त्यांचा मेंटेनन्स हा विशेषतः आदिवासी भागातल्या लोकांसाठी तो सरकारने त्याचा भार उचलावा याच्यासाठी मागणी करणार आहेत. निसर्गाच्या असमतोलामुळे जे काही नुकसान होतो त्याच्या सगळ्यात जास्त फटका हा आदिवासी विभागातल्या लोकांना त्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आदिवासी विभागाच्या शेतीसाठी पडकई योजना पुन्हा एकदा चालू करणे, तिथे विविध स्ट्रॉबेरीसारखं नवीन लागवडी करण्यासाठी आता आदिवासी विभागामध्ये पण अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढं शेतकरी येत आहेत. काही 1-2 प्रयोग चांगले आहेत. तसे वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या क्लायमेटिक कंडिशन्सला अनुसरून आमच्या आदिवासी विभागामध्ये सरकारनेच त्यांना मदत करून त्यांचं प्रशिक्षण देऊन त्यांना जे काही रॉ मटेरियल असेल ते प्रोव्हाइड करून त्यांचं अर्थसहाय्य पुढे नेण्यासाठी मदत करावी. हिरडा कारखाना जो अजितदादा पवार साहेबांनी त्याच्यावर मार्ग काढला होता त्याची फाईल वित्त विभागाकडे ऑलरेडी आहे. त्यांनी जर स्पेशल केस करून त्याला 4 कोटी जर मदत केली
तर त्याला आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी महामंडळ याच्याकडून 7,90,00,000 रुपये मंजूर होणार आहे, की जेणेकरून तो कारखाना पुनरुज्जीवित होऊन निश्चित प्रकारे चालू होईल. याच्याकरता आम्ही सगळं ते मागणी करणार आहे. आणि मागच्या अधिवेशनात मी जे काय जुन्नर तालुका पर्यटनासाठी जी आम्हाला मदत करायच्या दृष्टिकोनातून मला मागणी करायची, तर ह्या पुरवण्या मागण्याच्या दृष्टिकोनातून ती मी निश्चित प्रकारे मागणी करेल. आणि मी जो मागच्या वेळेस जो मुद्दा मांडला होता त्याचं पत्र पण मी दादांना दिलं आहे. तर त्या बदल्यात पुन्हा एकदा आवाज उठवणार आहे की शेतकरी यांना GST मुक्त करा. शेती आणि शेतीच्या अलाइड जे गोष्टी आहेत त्यांना जो खर्च करावा लागतो त्याच्यामध्ये जे काही GST ॲड होऊन त्यांचं जे कॉस्ट वाढती ती GST मुक्त करावं असं मी सरकारकडे मागणी करणार आहे. कारण शेतकरी जेव्हा त्याचा माल विकतो त्याला कोण एक्स्ट्रा GST देत नाही. इतर व्यापारामध्ये GSTचं रिएम्बर्समेंट असतं. समजा एखादा वस्तू आपण घेतली त्याला GST आपण जेव्हा भरतो आणि ती पुन्हा एकदा आपण ती विकायला जातो एखादा व्यापारी, तर त्याला ते GSTचं रिएम्बर्समेंट मिळतं. तसं शेतकऱ्यांना GSTचं रिएम्बर्समेंट मिळत नाही. तर त्या GST मुक्त शेतकऱ्यांना करावं ती मागणी आवर्जून मी तिथे करणार आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया अनेक दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रखडलेली आहे. ती भरती करण्यासाठी सरकारने कधी उघडणार आहेत आणि कधी ते आमच्या शालेय शिक्षक भरणार आहेत याच्या प्रति त्याचा खुलासा आणि आढावा आणि हे मागणार आहेत. त्याचबरोबर शाळा जे गावोगावी आणि वाड्या वस्त्यांवर आहेत त्याचं एकत्रीकरण करून शाळेचं क्लस्टर करावं याच्या विरोधात मी आहे. त्या ग्रामीण भागातल्या शाळा कशा पद्धतीने सुधारता येईल, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल याच्याकरता सरकारने उलट अजून लक्ष दिलं पाहिजे. याच्यासाठी मी मागणी करणार आहे. ह्या तालुक्यात आदिवासी मुलांना शासकीय वसतिगृह आहेत. ती आता 2 वसतिगृह 9 कोटीची मुलांची आणि मुलींची आपण निर्माण करतोय, पण त्या पण अपुऱ्या आहेत. त्या अजूनही मोठ्या प्रमाणात व्हावेत याच्यासाठी मागणी करणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या म्हणजे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी किंवा मुख्य गावांमध्ये त्यांच्यासाठी पण मुलांना जे शिक्षण घेतात, समजा नारायणगावला, ओतूरला, जुन्नरला, आळ्याला, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी वसतिगृह उभं करावं याच्यासाठी मी मागणी करणार आहे. तमाशा कलावंतांबरोबर लोक कलावंतांचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचं महाविकास आघाडी सरकारच्या वेळेत ठरलं होतं. त्यानंतर 2दा सरकार बदलल्यामुळं ते सगळं त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. त्याचा मसुदा पण तयार केला होता. फक्त तमाशाच नाही तर इतर लोक कलावंत जे आहेत त्याच्यामध्ये भजन करणारे असतील, कीर्तन करणारे असतील, भेदिक लावणीचे असतील, जागरण गोंधळाले असतील, रस्त्यावर फिरणारे वासुदेव असतील किंवा असे त्याच्यामध्ये विविध प्रकार जे आहेत त्या सगळ्यांचा समाविष्ट केलेलंच आहे. ते लोक कलावंतांच्या पेन्शनचं महामंडळ त्याचं स्थापना होऊन नेमकी ते कलावंत कोण कशा पद्धतीने समाविष्ट करायचे याचा पण तो मसुदा बऱ्यापैकी तयार झाला. त्याच्यामध्ये मी लक्ष घातलं होतं. ते लवकरात लवकर महामंडळ स्थापन करून विठाबाई नारायणगावकर याचं त्या महामंडळाला नाव देऊन ते सरकारने ह्याच टर्ममध्ये ते करावं अशी मी तिथं मागणी करणार आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढती संख्या पाहता त्याच्यावर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आपल्याला प्लॅन्स करावे लागणार आहेत. त्याची एक मीटिंग सुधीर मुनगंटीवार साहेबांकडे झाली. त्या कमिटीमध्ये जिथं जिथं बिबट प्रवण क्षेत्र आहे तसे 11-15 आमदार त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. तर त्या मीटिंगमध्ये जे ठरलं त्या मीटिंगच्या ठरलेल्या अनुसरणाने महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर काय आपल्याला कायदे करायचे आणि केंद्र सरकारकडे पाठवून ते लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी कशी पद्धतीने होईल. कारण बिबट्याची संख्या महाराष्ट्रात सगळीकडे वाढत असताना जुन्नर तालुक्यात त्याची कॉन्सन्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या बिबट्याला नसबंदी करणं, त्याचं जे काय पॉप्युलेशन वाढते ते आटोक्यात आणणं किंवा आत्ताचे जे बिबट्या जिथं जिथं दिसतोय तिथं पिंजरा प्रोव्हाइड करण्यामध्ये फॉरेस्ट विभाग जरा कमी पडतोय. त्यांच्याकडे पिंजऱ्यांची संख्या कमी आहे आणि बिबट्याची संख्या त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली असं हतबलता मला ते दिसून येत आहे. कुठं बिबट्या दिसत नाही आणि कुठं आम्ही पिंजरा लावू नाही किंवा कुठं कुठं लावा हा प्रश्न त्यांच्यासमोर पण आहे.
म्हणून फॉरेस्ट विभागाला जे 2 RFOs आहेत तर 3 RFOs करावे. वनक्षेत्रपालाचे आणि वनपालाचे ज्युरिडिक्शन अजून कमी करून त्यांना कमी गावं देऊन त्याची संख्या वनपालाची आणि वनक्षेत्रपालाची वाढवावी. पिंजऱ्यांची संख्या वाढवावी. नसबंदी सारखा लॉंग टर्म प्रोजेक्ट या महाराष्ट्रात तो राबवावा आणि आता जिथे बिबट्या दिसेल तिथं तो पकडावा आणि त्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी करावं. बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळं शेतीची वीज ही दिवसा मिळावी. इतर ठिकाणी स्ट्रीट लाईट्स गावोगावी असावेत आणि त्याचं लाईट बिल पण सरकारने भरावं. कारण आता लाईट बिल स्ट्रीट लाईटचं प्रत्येक गावाने भरावं असं सरकारने जरी निर्णय केला असेल तरी गाव छोटं, त्याचं उत्पन्न छोटं आणि मळतळ्यांचा विस्तार जास्त असल्यामुळं स्ट्रीट लाईटचं लाईट बिल आणि शेतीसाठी दिवसा वीज यासाठी उपाययोजना सरकारने केल्या गेल्या पाहिजे. हे करत असताना जोपर्यंत तालुक्यातले आम्ही प्रस्तावित केलेले 9 सबस्टेशन्स आणि 12 सबस्टेशन्स हे उभे राहत नाही तोपर्यंत तसं प्रोजेक्ट आपल्याला करता येणार नाही. पण प्रत्यक्षात जे 3 सबस्टेशन्स मंजूर झालेत ते लवकरात लवकर उभे करावे. याच्याकरता आम्ही निश्चित प्रकारे या हिवाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टीची मी मागणी करणार आहे, मांडणी करणार आहे. कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत जेवढे धरणं आहेत सगळे कालवे खराब झालेले आहेत. हे बघा, आता कुकडी प्रकल्प हा जवळपास 35 ते 40 वर्ष जुना प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कालव्याचं स्ट्रेंथनिंग करणं किंवा त्यांना मजबूतीकरण हे खरंच खूप गरजेचं आहे. आपण पिंपळगाव जोग्याचं, वडस धरणाचं, माणिकडो धरणाचं, डिंबे धरणाचं आणि येडगाव धरणाचे सगळे भिंती हे चांगल्या पद्धतीने तिथं जे काही डॅमेजेस होते, लिकेजेस होते त्याला प्राधान्य दिलं. तिथल्या मेकॅनिकल गेट्सला प्राधान्य दिलं. तिथे इलेक्ट्रिफिकेशन जे काम करायचं होतं त्याला प्राधान्य दिलं, ते पूर्ण केलेलं आहे. म्हणून मी आमदार झाल्यापासून या धरणांची पहिली सुरक्षता बघून आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारे खर्च करून हे धरण सुरक्षित केलेलं आहे. तदनंतर कुकडी प्रकल्पातले सगळे कालवे साफ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रोग्राम हाती घेतला आणि बऱ्याच ठिकाणी कुकडी प्रकल्पातले कालवे साफ करण्याचा आपण प्रयत्नशील आहोत. अनेक ठिकाणी कुकडी प्रकल्पातले जे कालवे आहेत, ज्यामध्ये डिंबा उजवा कालवा आहे, डिंबा डावा कालवा आहेत, घोड शाखा कालवा आहे, मीना शाखा कालवा आहे, पिंपळगाव जोगा डावा कालवा आहे, कुकडी कालवा आहेत, या सगळीकडचे दगडी धोंडे बाहेर काढणे, पाण्याचा प्रवाह अत्यंत चांगला होणे, तिथले झाडे झुडपे कटिंग करून ते सगळे क्लिअर करणे, असा प्रकारचा प्रोग्राम हाती घेतला. निधी कमी, यंत्रणा कमी असल्यामुळं ते अजून तत्प झालं नाही, पण बऱ्यापैकी ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर 0 to 14 पिंपळगाव जोगा धरण्याचं लिकेजेस आणि ते काढण्याचं काम आपण केलेलं आहे. जिथे जिथं अत्यंत दुरावस्था झाली असेल आणि जिथं फुटीचा प्रश्न निर्माण झाला असेल तिकडं कुकडी कालव्याला आपण काम केलेलं आहे. डिंब्या डाव्या कालव्याला 22 कोटी रुपये करून 5 ठिकाणी आपण स्ट्रेंथनिंग केलेलं आहे. डिंब्या डाव्या कालव्याला जो डिस्चार्ज आपल्याला मिळतो, पण शेवटच्या ठिकाणी जिथं 300, 350, 400 क्युसेक्सनी पाणी यायचं तिथं आता 750 ते 800 क्युसेक्सनी पाणी येते. हे सगळ्या स्ट्रेंथनिंगमुळं मीना शाखा कालव्याला नारायणगावच्या ठिकाणी एकदा फुटला होता, तिकडं आपण दुरुस्त केलं. डिंबा डावा कालव्याला जिथं गुंजवाडीकडे फुटलं होतं तिकडं आपण दुरुस्त केलं. पण हा सगळा दुरुस्तीचा प्लॅन हा हाती घेऊन हा करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी शासनाने याला चांगल्या प्रकारचा निधी द्यावा याच्याकरताही आम्ही वेळोवेळी मागणी केली. याचा प्लॅन हा रेडी केलेला आहे, तो आता सबमिट करून याला अधिकचे पैसे कसे आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहोत. कारण जेव्हा पाणी वाहतं तेव्हा खालच्या लोकांना जर पाणी मिळालं नाही तर त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन, लिकेजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस असल्यामुळे त्यांना मिळत नाही. म्हणून ती गरज खालच्या आमदारांना आणि खालच्या मंत्र्यांना सुद्धा आहेत. म्हणून याच्यासाठी सगळे 7 आमदार एकत्र करून हे सगळं व्यवस्थितरित्या पूर्ववत होईल आणि त्यासाठी सरकार मदत करेल याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही. चैतन्य ज्वेलर्स,
जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजाबा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 89 56 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.